राहुरी येथील 26 मार्च रोजी राहुरी शहरातील बुवा सिद्धबाबा तालीम येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबनेच्या घटनेचा आरोपीचा अद्यापही तपास लागलेला नसून त्याच्या निषेधार्थ माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे हे गेल्या 3 दिवसांपासून राहुरी येथील शनी चौक येथे बेमुदत उपोषणास बसलेले आहेत। या उपोषणास आज 3रा दिवस उगवला तरी प्रशासन काही दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे राहुरी शहरातील राजवाडा परिसरातील महिला व आंबेडकरी जनता आज रस्त्यावर उतरली आणि नगर मनमाड महामार्गावर जाऊन चक्काजाम केला आणि राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी त्या ठिकाणी मूर्ती ठेवण्याची परवानगी कशी दिली व मूर्तीची विटंबना कशी झाली याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली नसल्यामुळे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्यावर आंबेडकरी जनता गुन्हा दाखल करणार असे जाहीर केले आहे। यावेळी आरपीआय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे यांनी पोलीस प्रशासनास 1 दिवसात घटनेचा तपास न लागल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा अल्टिमेटम दिला आहे व यावेळी माजी नगरसेविका मंदाकिनी अरुण साळवे यांनी देखील प्रशासनास लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली आहे व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणास पाठिंबा देऊन सर्व भीम अनुयायी महामार्गावर जाऊन रास्ता रोको केला। त्यावेळी माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी विलास नाना साळवे यांना कॉल करून रास्ता रोको थांबवावा अशी विनंती केली। यावेळी विलास नाना साळवे, आरपीआय तालुका अध्यक्ष सुनील चांदणे, उपाध्यक्ष माजी नगरसेवक अरुण मोहन साळवे, माजी नगरसेवक संजय दशरथ साळवे, प्रवीण लोखंडे, बाळासाहेब जाधव, मधुकर शामराव साळवे, पिंटू नाना साळवे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख निलेश जगदने, सामाजिक कार्यकर्ते सागर मधुकर साळवे, किरण बाबूराव साळवे, दादू बाबूराव साळवे, दीपक रामजी साळवे, नवीन साळवे, करण दीपक साळवे, सूरज रमेश साळवे, कैलास छोटू साळवे, ईश्वर खिलारी, सुजित भीमराज साळवे, विशाल अरुण साळवे, अजय सुशील साळवे, माजी नगरसेविका मंदाकिनी अरुण साळवे, नीताताई विलास साळवे, उज्ज्वला किरण साळवे, भारती दादू साळवे, उज्ज्वला शंकर गुजर, मंगल खंडागळे, संगीता प्रकाश साळवे, प्रमिला अनिल कसबे, सारिका प्रकाश साळवे, शारदा शशिकांत साळवे, तबस्सुम आसिफ पठाण, दीपाली कैलास साळवे, लता मधुकर साळवे, कल्पना बाबासाहेब साळवे, सीमा केदारी, सविता तुळशीराम गायकवाड, सुनीता विनायक साळवे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी।